बुक्कडच नुसतं खाजच राहत कंटिन्यू 4-5 तास ड्राईव्ह करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत. त्याचं नाव आहे, आम्ही माहित नाही किती फ्लोर चढून आलोय, बट लिटरली दम लागलाय. थोडं पण मी काय म्हणतो, थोडा ट्रस्ट ठेवायला पाहिजे. हळू इकडनं हे आहे, लई मस्त वाटते गाडी चालवताना. काय म्हणतोय बघा, येण्याचीच रे नाही झाली माझ्या नवऱ्याची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा जो प्लॅन असणार आहे तो तुम्हाला आम्ही कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला पंढरपूर टू अक्कलकोट आणि ॲट द एंड अक्कलकोट पासून हम्पीची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर सोबत आमच्या राहा, पूर्ण तुम्हाला काय धमाल येणार आहे असे सगळे दाखवणार आहोत. राजू आणि त्याची वाईफ पण आमच्या सोबत असणार आहेत. आज आम्ही पंढरपूरचं दर्शन झालंय आमचं. आता मी इथनं अक्कलकोटला निघतो. हे बघा, आणि हे कशी बसलं अंदर. आम्ही आता सामान लोड करतोय गाडीमध्ये आणि मग लवकरच इथनं निघू. ऑलरेडी आमचं दर्शन तर तसं लवकर झालेलं, बट आम्हाला नाश्त्याला त्यानंतर आम्ही चेंज केलं, त्याला थोडा वेळ गेला. आणि असंही आम्ही सकाळी लवकर उठलो होतो, मग म्हटलं ठीक आहे थोडं निवांत होऊ देऊ सगळं, नाहीतर मग काही गडबडीत पुन्हा मग सगळंच हे होऊन जातं. एक्झॉस्ट पण होतो त्या चक्करमध्ये. त्यामुळे आता ठीक आहे, निघूच आता इथनं. मग भेटूयात तुम्हाला मध्ये रस्त्यामध्ये आणि त्यानंतर मग अक्कलकोट. आता आम्ही जवळजवळ पोहोचतच चालू आहोत अक्कलकोट मध्ये. आता आम्ही जवळजवळ पोहोचतोय अक्कलकोट मध्ये. आणि आम्ही घेतला आहे नेहमीप्रमाणे टी ब्रेक, शुगर केन ज्यूस ब्रेक. रोड खूप चांगला आहे, हो की नाही? एक नंबर. माझी छान झोप कोण पण झोपत झाली. होतं माहिती का तू? हे राजू असं करतो. विराजला सांगितलं होतं राजू, झोपू राजू, नका, राजू, राजू. मी झोपतीये. आता आम्ही मस्त चहा घेऊ तिकडच रे, आता नाही. आणि मग पुढे जाऊ. बट रोड एवढा चांगला होता ना, खड्डे नाही, मला तर काही जाणवलं नाही झोपेत. हे काय माणूस आहे हा? येडेच काय म्हणतोय बघा. रे. ठीक आहे, चला काय घ्यायचंय मग? चहा. काय मग मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला आमच्या जर्नी मध्ये? आय होप तुम्हाला आमची जर्नी आवडत असेल. अरे आंघोळ बिंघोळ केली बरं का? तुम्हाला असं वाटत असेल, पण सकाळी 5 वाजता आंघोळ केलेली आहे. त्यामुळे ते असं फ्रेश वाटतं. वाटते पण एकदम. कारण आता अक्कलकोटला जाऊ, अक्कलकोटचं दर्शन घेऊ, तिथे आम्ही जेवण वगैरे करू आणि नंतर हम्पी. तू किती काळा दिसतोय. आणि मी बघ, माझा चष्मा, मी काळा दिसतोय. अरे यार, हा एवढा काळा नाहीये ओरिजिनली. मग मी काळा दिसतो का? का दिसतोय खरंच? आणि मी एवढी गोरी. आता दिसतो का बरं? बुक्कडच नुसतं खाजच राहत. परत चहा. पार्किंग कुठे आहे? पार्किंग. तर आम्ही आता पोहोचलोय अक्कलकोटला. गाडी पार्क केली आणि आता आम्ही एवढे नॅरो रोड्स आहेत खूप जास्त. म्हणजे सगळे लोक 2 व्हीलर मध्ये घालतात, 4 व्हीलर मध्ये घालतात. म्हणजे इथं खूप मोठी पार्किंग आहे, पण त्या पार्किंग पर्यंत यायलाच ना खूप जास्त कॉम्पॅक्ट रोड थ्रू यावं लागतं आणि खूप जास्त ट्रॅफिक होती. आम्ही आलो, शेवटी गाडी पार्क केली आणि आता आम्हाला जायचं दर्शनासाठी. खूप जास्त रश दिसते आज. म्हणजे आता आय डोंट नो इथे पेड पास वगैरे आहे का नाही तर, आणि नसेल तर आम्हाला
लागावं लागेल. सो बघूया काय काय होतं तर. आणि खूप जास्त गर्दी दिसतीये बाहेरूनच, असं वाटतंय की बापरे आता काही खरं नाही, एवढी गर्दी आहे. आम्ही थोडं थांबत आलो बेसिकली, त्यामुळे आम्हाला लेट झालं यायला, नाहीतर आमचं पंढरपूरचं दर्शन एकदम वेळेत झालं होतं. हा म्हणजे ते माझा जो फ्रेंड आहे त्याने नाश्ता केला मध्येच, त्यामुळे पण उशीर झाला. आणि ठीक आहे, आता पटकन दर्शन घेऊ तिथे मध्ये. तर आय डोंट थिंक सो फोन अलाउड असेल, आम्हाला लॉकर मध्ये ठेवावं लागेल. पैसे वगैरे काहीच नाही आणले खिशामध्ये, मी गाडीतच राजकडे असतील पैसे, काहीच नाही आणले आम्ही गडबडीत, लेट झालं तर. तर इकडे रोड जातोय आता. हा दर्शनाकडे जाण्याचा रोड आहे. ही बघा, हा दर्शनाकडे जाण्याचा रोड आहे. जे आले नसतील त्यांना सांगते, आपण मीच किती वर्षानंतर येते. मी लहानपणी आलेली खूप, मला काहीच आठवत नाही, झाड आठवतंय फक्त ते बस. इथे खूप जास्त रश दिसत होती आम्हाला, आणि आम्हाला असं वाटलं की हीच जी लाईन आहे, पण ऍक्च्युली ती याची रांग होती, जेवणाची प्रसादाची होती. प्रसादाला एवढी गर्दी म्हणजे मंदिरात पण असेल. मस्त वाटते गाडी चालवताना, झोप येते. आणि मी तर छान झोप काढली 15-20 मिनिटची, त्यामुळे मला फ्रेश वाटतंय. विकीचीच बिचाऱ्याची झोप नाही झालीये, माझ्या नवऱ्याची. थँक्यू. बिचारी म्हटली मला गाडी चालवते एवढं कसं, मला नाही खरंच नाही, आय अप्रिशिएट इट रिअली, कारण डिफिकल्ट असतं खूप. गाडी चालवणं पण सोपं काम नाहीये, खूप लक्ष ठेवावं लागतं. आम्ही थोडं आता पण, मी काय म्हणतो, थोडा ट्रस्ट ठेवायला पाहिजे की नाही. हळू इकडनं हे आहे, तिकडनं चालवतो ना मी. पण मी इंस्टाग्रामला रील्स बघितल्या आहे आणि सगळ्याच वाईब्स ऑलमोस्ट तशाच असतात असं मला वाटतंय. मी रिलेट करते, कारण हळू चालव, मला असं वाटतं किती हार्श चालवतोय हा गाडी. हे बघा, इथे याच्यात गाडी आली, दाखवते बघा, काही गरज आहे का? खूप दिवसांची इच्छा होती आमची. तर आमचं दर्शन झालं आहे, खूप छान दर्शन झालं आम्हाला. खूप दिवसांपासूनची आमची इच्छा होती अक्कलकोटला येण्याची सुद्धा, आणि एक 5 मिनिटांमध्ये दर्शन झालं. आम्हाला असं वाटलं होतं खूप जास्त रश असेल, कारण बाहेर गर्दीच तेवढी होती, त्यामुळे असं वाटलेलं की खूप वेळ बट लागेल. ती सगळी गर्दी महाप्रसादालयासाठी होती. दर्शन रांगेमध्ये जास्त गर्दीच नव्हती. म्हणजे आधी खरंच वाटत होतं की किती 2-3 तास लागतात की काय. आणि आज थर्सडे पण होता, म्हटलं गुरुवारचा बाबांचा म्हणजे महाराजांचा वार वगैरे आहे की काय, म्हणून गर्दी आहे असं वाटलं होतं, पण असं काही नव्हतं. इव्हन आम्हाला बाहेर काही लोक असे भेटले होते की ते म्हणत होते 200 रुपयामध्ये आम्ही पेड पास मध्ये तुम्हाला दर्शन करून देऊ, पण त्याची पण गरज नाही. आणि तुम्हाला पण सांगतो, जर तुम्ही कधी अक्कलकोटला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही म्हणजे वीकेंडला वेगळी कंडिशन असू शकते, पण तुम्ही ट्राय करा आधी की कशी, स्वतः आधी बघा. कारण पार्किंगच्या तिथेच काही लोक तुम्हाला म्हणतील की 200 रुपयामध्ये तुम्हाला दर्शन वगैरे देऊ, तर असं करू नका. तुम्ही बघा आणि देन तुम्हाला वाटलं तर त्याच्यानंतर जर ती सर्व्हिस मंदिरातर्फे जर असेल तर तुम्ही डेफिनेटली ती ऑप्ट करू शकता. आता आमचा प्लॅन असा आहे की आम्हाला पहिल्यांदा जेवण करायचंय. महाप्रसादालयासाठी खूप जास्त रश होती, वेटिंग होती, त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलाय. आणि आता आम्ही पुढे जाऊ आणि जेवण करू कुठेतरी, आणि त्यानंतर मग आम्ही हम्पीकडे निघू. सर्दी एसीमुळे हे काय झालंय, एसीमुळे गुंडा बनून बसले. आमचा प्लॅन असा आहे की आपल्याला कुठे जायचंय आता, काहीतरी गोल घुमाज ना, गोल घुमाज विजापूरला, तिथे जायचंय. तरी किती वाजेल आपल्याला? मला असं वाटतं आता इथनं ते 5:30 दाखवत आहे.
मग 2-3 तास एक्स्ट्रा पकडून चालू, म्हणजे 8 तास लागतील. ठीक आहे, म्हणजे 11-12 होतील हम्पीला जाऊपर्यंत. कमेंट केलं चंद्या बघतो भाऊ आमचे कमेंट असतात कारण एक बनत होते. कमेंट केलं म्हणजेच बघणं म्हणजेच काय हो, मग काय कमेंट करतो कमेंट करायचं, लाईक करायचं, आम्हाला कसं कळणार. ह्याच्यानंतर मग आधी लाईक कमेंट करतो, नाही आधी कमेंट करतो मग लाईक बघतो. चालेल. वा वा खूप सुंदर बनायचं परत काय आणि नंतर मला असं वाटतंय आम्हाला प्रत्येक 50 किलोमीटरला टोल लागला असणार किती आहे. रुपये घातले असतील आपण या टोलच्या नादापायी? आता परत एक टोल आलाय. कालपासून नुसतं टोलच देतोय आपण. कंटिन्यू 4-5 तास ड्राईव्ह करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत. त्याचं नाव आहे गोल घुमट. प्लॅन मध्ये नव्हतं इन्क्लुडेड. टोटली आम्ही अक्कलकोटून निघाल्यानंतर डायरेक्ट हम्पीला जाणार होतो, बट आम्ही इथे आलोय. राजनी सांगितलं आम्हाला की हे आहे, हे असं, हे इकडनं एंट्री आहे त्याची. हे ते ग्राउंड लॉन टाईप आणि हे ते गोल घुम. बट हा इट्स नाईस. विजापूरमध्ये आपण विजयापूरमध्ये आहोत. हां, वी आर इन विजयापूर आणि इट्स ऑल्सो कॉल्ड एज बिजापूर, कारण आम्ही गुगलवर बघितलं तर ते गोल घुमट बिजापूर असं. आम्ही लेट आहोत, आम्हाला यायला लेट झालं तर ते बंद होत आहे, त्यामुळे आम्ही एवढं पटपट चालतोय. ते विसल करता ॲक्च्युली की पटपट जा म्हणून. आम्ही माहीत नाही किती फ्लोर चढून आलो आहे, बट लिटरली दम लागला. खाली सगळे मोर आहेत, तिकडे मोर आहेत, इकडे मोर आहेत, इकडे मोर आहेत, आणि आम्ही इकडनं आलो. चलो चलो, हे बघा लास्ट फ्लोर. आम्ही जस्ट आलो खाली आणि एवढे पाय कामातनं गेलेत ना, खूप फ्लोअर्स चढलोय आम्ही असं वर वर वर, आणि ते पण अशा मोठमोठ्या पायऱ्या होत्या त्या गॅप्सवाल्या दगडी. काय वाटलं, वर्थ आहे का जेवढे एफर्ट्स लागले वर जायला? नाही, आपण खूप घाईत आलो ना ग. आम्ही जरा घाईतच आलो. ॲक्च्युली आम्ही क्लोजिंग टाईमला आलो आहे, तर थोडी घाईच झाली. बट व्हॉट डू यू से, कसं आहे ओव्हरऑल? चांगलं आहे ओव्हरऑल. आणि इथे भरपूर मोर आणि लांडोर आहेत, तर ते छान होतं, ते हायलाईट होतं. दाखव इंटरेस्ट तू बघून ये बाबा. आमच्या मुलं कशाला होय मजा गेल्या मजा आमचं आता इथे बघून एंट्री नाही, तुला अटक फिटक केली तर आम्ही येणार नाही. राजचं बाकी आहे आणखीन बघायला. ते बघताय, आमच्यात एनर्जी नाहीये आता बाबा. आय गिव्ह अप. खूप स्टेअर्स चढलाय, माझे पाय ऑलरेडी शिवर करतायत खूप जास्त. बरं काय विकी
किती एनर्जी बघा त्याच्यामध्ये. गोल घुमट बघण्यासाठी आणखीन थोडा जास्त वेळ पाहिजे होता, बट आय थिंक सो जेवढा मिळाला तेवढा सफिशियंट आहे. आणि इथे ते आर्किओलॉजिकल हे पण आहे, काय बोलू शकतो आपण, पुरातत्वीय विभाग, बरोबर का हां. मराठीमध्ये तसंच तर म्हणतात, मला असं वाटतं. येस येस. तर आम्ही येऊपर्यंत ते बंद झालेलं, त्यामुळे आम्हाला काही ते बघता नाही आलं. 2 आहेत ॲक्च्युली कुठे ते. गेलं तर हे आमचं मी लगेज इथे ठेवलंय. हे आहेत वॉर्डरोब्स, ही केटल, वॉटर बॉटल, येस, आणि इकडे आहे वॉशरूम. तर आम्ही आलो आहोत आता आमच्या रूमवर, बट ती रूम इट्स नॉट इन हम्पी. तिकडची बुकिंग आम्ही हे केली, कॅन्सल केली. त्यांना रिक्वेस्ट केली की उद्यापासून आमचं हे करा. आणि आम्ही वी आर नॉट इन हम्पी, वी आर ॲट न्यू लोकेशन. अँड तुम्हाला माहिती आहे आम्ही हम्पीला येणार होतो. म्हणजे आम्ही म्हणजे आता तुम्ही जर ब्लॉग बघितला तर आतापर्यंत काय काय झालंय, आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं, देन आम्ही विजापूरला गेलो आणि विजापूर नंतर आमचा प्लॅन होता हम्पीचा. हम्पीला जायचं. पण आम्ही हम्पीला नाही, तर आम्ही एका नवीन ठिकाणी आलो आहोत. नवीन ठिकाणी आम्ही का आलो, कशासाठी आलो, सडन प्लॅन का का चेंज चेंज झाला, झाला हे सगळं तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला आमचा न्यू Next ब्लॉग vlog बघावा बघावा लागेल. लागेल. नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल. नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे तुम्हाला सगळं समजेल की आम्ही हम्पीचा प्लॅन सडन चेंज काय केला आणि नवीन ठिकाणी का आलो आणि कुठल्या म्हणजे ठिकाणी हम्पीचा आलो, प्लॅन आम्ही चेंज नाही केला actually. हम्पीचा प्लॅन का चेंज केला आणि आम्ही नवीन ठिकाणी का आलो, यासाठी तुम्हाला आमचा नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल. सो सो टिल देन सी यू, बाय.